पासून सुरुवात करूया. रागाधिरोगान् सततानुषक्तान् अशेष काय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण सूत्रस्थानाचा 11वा अध्याय वाचतोय. 11व्या अध्यायातले दोषांचे आणि मलांचे वृद्धिक्षयाच्या लक्षणांपर्यंत आपण आलेलो होतो. सो वृद्धिक्षयाची लक्षणं बघत असताना आपण पाहिलेलं होतं की पुरीशे वायुरंत्राणी सशब्दो वेष्टयन्निव कुक्षौ भ्रमति यात्योर्ध्वं हृत्पार्श्वे पुरुषं मूत्रल्पं मूत्रयत्पृच्छ्रं विवर्णं सास्रमेव वा स्वेदे रोमच्युति स्तब्ध रोमता स्फुटनं त्वचः मलानामतिसूक्ष्माक्षं लक्षयेक्षयं स्वमलायन संशोष तोदशून्यत्व लाघवैः दोषादीनां यथा स्वयञ्च विद्यात् वृद्धिक्षयौपिषत् क्षयेण विपरीतानां गुणानां वर्धनेन च वृद्धिं मलानां संगाच्च क्षयं चाति विसर्गतः. आता पुरुषाच्या मूत्राच्या स्वेदाच्या कमी होणं वाढणं ह्याच्यामुळे काय काय लक्षणं होतात ही आपण पाहिलेली होती. आणि आता या ठिकाणी काही नियम सांगतात. म्हणजे कसं की दोषांच्या मलांच्या संदर्भामध्ये ही वृद्धिक्षय कशावरती अवलंबून असते. सो ह्याच्यामध्ये पाहत असताना स्वेदे रोमच्युति स्तब्ध रोमता स्फुटनं त्वचः इथेपर्यंत आपलं झालेलं होतं. मलानां अतिसूक्ष्माणां दुर्लक्षं लक्षयेत् क्षयं स्वमलायन संशोष तोदशून्यत्व लाघवैः. मलानां अतिसूक्ष्माणां अतिसूक्ष्म अशा मलांचं दुर्लक्षं लक्षयेत क्षयं क्षयं दुर्लक्षं लक्षयेत म्हणजे काय अतिसूक्ष्म अशा मलांचा क्षय दुर्लक्ष आहे म्हणजे पटकन तो लक्षात येत नाही आणि तो व्यवस्थित लक्षात घ्यायला हवा. मग सूक्ष्म मल म्हणजे कुठले तर विशेष करून जे ख मल किंवा मज्जेचा मल हे जे सांगितलेत ना ते सूक्ष्म मल म्हणजे त्यांचं प्रमाण अतिशय तसंही कमी आहे. म्हणजे आता समजा नेत्रातला मल आहे दूषिका आहे किंवा पुरुषाचा स्नेह हा सुद्धा मज्जेचा मल आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या अतिसूक्ष्म या पद्धतीमधला तो मल आहे आणि त्याच्यामध्ये क्षय झाला तर ती काही लक्षण आपल्याला पटकन दिसतात असं होत नाही. पण ही लक्षणं ज्या वेळेला पटकन आपल्याला दिसत नाहीत तरी सुद्धा ती बघणं महत्वाचं आहे. आणि ती कशी बघायची तर स्वमलायन संशोष तोद शून्यत्व लाघवैः लक्षयेत्. मग आता संपूर्ण याचा अन्वय कसा झाला तर स्वमलायन मलानां अतिसूक्ष्माणां मलानां दुर्लक्षं क्षयं अस्ति. म्हणजे काय अतिसूक्ष्म असा मलांचा क्षय दुर्लक्ष आहे पटकन लक्षात येत नाही. परंतु तरी सुद्धा तो स्वमलायन संशोष तोदशून्यत्व लाघवैः लक्षयेत्. अतिसूक्ष्माणां मलानां क्षयं दुर्लक्षम् अस्ति स्वमलायन संशोष तोदशून्यत्व लाघवैः लक्षयेत् क्षयं. म्हणजे काय तर आता आपण हे बघितलं की हे जे छोटे छोटे मल आहेत तर त्यांचा प्रमाण हे कमी आहे आणि हे प्रमाण कमी असताना आपल्याला असंही दिसतंय की हे जे मल आहेत ना ते प्रमाणात कमी आहेत. शिवाय त्यांचा जर का क्षय झाला तर मग ते जाणायचं कसं समजून कसं घ्यायचं तर हे समजून कसं घ्यायचं असं म्हणत असताना कसं समजून घ्यावं तर स्वमलायन संशोष तोदशून्यत्व लाघवैः असं म्हटलं. म्हणजे काय स्वमलायन संशोष म्हणजे त्याचा जो मलायतन आहे म्हणजे आता दूषिका आहे समजा तर दूषिका काय आहे तर आपल्या नेत्रामधला मल आहे. मग जो नेत्रातला मल आहे तर त्या ठिकाणी म्हणजे ते मलायतन कोणतं झालं तर नेत्र झालं.
तर त्या नेत्राच्या ठिकाणी संशोष म्हणजे ते जो मल आहे त्यामुळे एक विशिष्ट त्याला काय म्हणू आकारमान प्राप्त झालेलं असतं किंवा विशिष्ट स्निग्धता त्याला प्राप्त झालेली असते आणि ती स्निग्धता ते आकारमान कमी होतं आणि म्हणून संशोष असं म्हटलेलं आहे. म्हणजे मलायतनाचा शोष होणं या अर्थाने. स्वमलायतन संशोष. आणखीन काय होतं तर तोद शून्यत्व आणि लाघव तोद उत्पन्न होतो. या ठिकाणी जे जे म्हणजे नेत्रांच्या ठिकाणी किंवा गुदाच्या ठिकाणी तोद ही गोष्ट जाणवायला लागते. ख मल म्हटलेले आहेत ते सुद्धा सगळे सूक्ष्म मलांमध्ये येतात. आता हे ख मल जे सूक्ष्म मलांमध्ये येतात की नाही तर त्याचा सुद्धा संबंध परत असा येतो की आता नासामधला किंवा कर्णामधला मल जो आहे तर तो कमी झाला तर काय होणार आहे तर तिथे रुक्षता किंवा शुष्कता असल्यासारखं वाटतं. विशेष करून आपण जेव्हा बघतो ना तर त्यावेळेला वयोवृद्ध जी माणसं असतात तर ती सांगत असतात आपल्याला की हे जे आहे ना तर खूप नाक कोरडं पडतं मग तूप घातल्याशिवाय बरं नाही वाटत वगैरे अशा पद्धतीचं ते वर्णन करत असतात. म्हणजेच काय तर संशोष होतो त्या त्या ठिकाणच्या मलायतनांमध्ये आणि म्हणून स्वमलायन संशोष. त्याच्यानंतर तोद म्हणजे टोचल्यासारखी वेदना होणं बरोबर. तर म्हणजे नाकाच्या ठिकाणी इरिटेशन होणं, कानाच्या ठिकाणी इरिटेशन होणं, डोळ्याच्या ठिकाणी इरिटेशन होणं या गोष्टी याच्या ठिकाणी आपल्याला दिसत असतात. स्वमलायन संशोष तोद आणि हलकेपणा येणं शून्यत्व. लोक सांगतात की हलके पडले डोळे किंवा कान एकदम असा हे होऊन जातो इरिटेट होतो वेगळी एक त्याला संवेदना येते. ही वेगळी संवेदना म्हणजे काय आहे तर ही वेगळी संवेदना म्हणजेच हे आहे की त्या ठिकाणी शून्यत्व येणं ही गोष्ट घडते. तोद शून्यत्व आणि लाघव ही शून्यत्व म्हणजे हलकेपणा आणि परत लाघव म्हणजे पण हलकेपणा. पण त्या दोघांमध्ये फरक कसा आहे तर शून्यत्व म्हटल्यानंतर डोकं हलकं झालं आणि दुखतंय म्हणजे हलकं झालं म्हणजे तो चांगल्या पद्धतीचा नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही. मग ज्या वेळेला डोकं म्हणजे आता पोट आपण म्हणतो हा हलकं वाटतं बरं वाटतंय तर बरं नसतं वाटत या ठिकाणी हलकं वाटल्यानंतर आणखीन इरिटेशन होणं. आता एक तुम्हाला गंमत सांगते की ज्या वेळेला आपण ते मेरीगो राऊंड वरनं फिरत असतो तर त्या वेळेला सुद्धा काय घडतं तर आपण ज्या वेळेला त्या मेरीगो राऊंड मधनं जात असतो तर खाली येत असताना पोट एकदम असं हलकं झाल्यासारखं होतं आणि तो जो हलकेपणा आहे किंवा आपलं एकदम वजन कमी झाल्यासारखं वाटतं डोक्यामध्ये एकदम कमी झाल्यासारखं वाटतं म्हणजे हलकेपणा येतो. पण तो हलकेपणा जो आहे ना तर तो त्रासदायक असतो. त्याच्यामध्ये ज्याला आपण पोट हलकं किंवा उत्तम पचन झाल्यानंतर जसं वाटतं ना तर तसं नाही वाटत असत बरोबर. सो हा दोन्ही मधला फरक आहे. आणि लाघव म्हणजे काय तर त्याच्यामुळे फिरल्यासारखं होणं इरिटेट होणं किंवा अनइझीनेस येणं ह्या सगळ्या गोष्टी लाघवामध्ये येतात. सो तोद शून्यत्व लाघव ही लक्ष येत. तोद शून्यत्व आणि लाघव या गोष्टी ज्या वेळेला येतात नाही तर त्याच्यापासून आपण समजून घ्यायला पाहिजे की या ठिकाणी मलायतनांचा शोष झालेला आहे म्हणजे तिथली जी मल आहेत तर ते त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. याच्यानंतरचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये दोषादीनां यथा स्वयंच विद्यात वृद्धी क्षयोभिषक क्षयेण विपरीतानां गुणानां वर्धनेन च. दोषादीनां यथा स्वयंच विद्यात वृद्धी क्षयोभिषक म्हणजेच काय तर वृद्धी क्षयो दोषादीनां भिषक विद्यात म्हणजे काय वृद्धिक्षय जाणावे. कसे जाणावेत दोषांचा वृद्धिक्षय जो आहे तर तो वैद्यांनी जाणावा. कशाने तर क्षयेण विपरीतानां गुणानां वर्धनेन च. आता विद्यात वृद्धी ही क्षयेण विपरीतानां गुणानां आणि क्षयेण विपरीतानां वर्धनेन गुणानां असा. म्हणजे काय तर आता समजा एखाद्या दोषाची वृद्धी झाली तर वृद्धी झालेली आहे वाढलेला आहे कफदोष तर त्याच्या विपरीत म्हणजे कफाच्या विपरीत जे दोष आहेत तर ते वाढलेत आणि त्याच्यामुळं कफ जो आहे तर त्याचा क्षय होतोय. आणि ज्या वेळेला कफाची वृद्धी होतीये तर त्या वेळेला समप्रमाणामधले समान जे गुण आहेत तर ते वाढतायत आणि म्हणून त्याप्रमाणे म्हणजे विपरीतानां गुणानां वर्धनेन हा जो क्षय आहे तो कसा जाणावा क्षय किंवा वृद्धी जी आहे ती कशी जाणावी तर क्षय होणं आणि वृद्धी होणं
ही त्या त्या दोषांच्या गुणांच्या समानतेनुसार ठरवलेलं आहे. सो ह्यानुसार आपण ते समजून घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये कोणत्या गुणांमुळे क्षय आहे, कोणत्या गुणांमुळे वर्धन झालेलं आहे. आता एकच समजा वात आपण जरी म्हटला तर एक उदाहरण की वाताची वृद्धी झालेली आहे. तर वाताची वृद्धी झालेली आहे असं जरी आपण म्हटलं ना तरी सुद्धा कसं आहे की लघु गुणांनी वृद्धी आहे किंवा चल गुणांनी वृद्धी आहे किंवा वृक्ष गुणांनी वृद्धी आहे. म्हणजे आपण मागच्या वेळेस उदाहरण घेतलेलं की गिरनार आपण चढून पूर्ण उतरत असताना पाय थरथरायला लागतात का, तर चल गुणाच्या मुळे, म्हणजे चल हा गुण आहे तो वाढल्यामुळे होणारी वृद्धी आहे. तसंच थकवा खूप येतोय आणि त्यावेळेला दमणूक खूप जास्ती होते. मग असं का होतंय, तर कफाच्या विपरीत हा जो गुण आहे ना तर तो वाढलेला, कफ कसा स्थिर आहे त्याच्या विपरीत हा गुण वाढलेला आहे म्हणून कफाचा क्षय त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे वृद्धी क्षय हे जाणावेत. तसंच आता वृक्षता आणि स्निग्धता असं जर म्हटलं तर शिशिर ऋतू आहे आणि शिशिर ऋतू असल्यामुळं निसर्गामध्ये वृक्षता खूप वाढलेली आहे. मग त्या वृक्षतेशी संबंधित जे आहे ना तर त्या वृक्षतेमुळे वात वाढणार आहे ह्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे आणि मग त्या वृक्षतेने कफ कमी होणार आहे. आता शिशिर ऋतूकालीन जो कफ आहे ती गोष्ट थोडीशी वेगळी आहे, मला कल्पना आहे की संहती रूपावृद्धी आहे त्या ठिकाणी नंतर आणि विलयन रूपावृद्धी होते वसंतामध्ये. पण हा जो फरक राहतो ना म्हणजे कुठल्या गुणामुळे वाढलाय तर हे जाणून घेणं ह्यालाच आपण काय म्हणत असतो, तर यालाच आपण अंशांश कल्पना असं म्हणत असतो. तर ही अंशांश कल्पना जाणून घेणं ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्वाची राहत असते. ओके. सो स्वमलायन संशोष तोद शून्यत्व लाघवैः दोषादीनां यथास्वैंच विद्यात् वृद्धि क्षयो विशत क्षयेण विपरीतानां गुणानां वर्धनेन च वृद्धिं मलानां संगाच्च क्षयं चाति विसर्गतः. आता या मलांची वृद्धी कशी होते, मलानां वृद्धीही संगात, बरोबर, संग झाल्यामुळं म्हणजेच काय तर मल जे आहेत शरीरातले ते त्या त्या ठिकाणी तिथेच राहिल्यामुळं संग झाल्यामुळं काय घडतंय, तर संग झाल्यामुळं अशी गोष्ट घडते की वृद्धी होते मलांची, मला बाहेरच पडत नाही तिथे संग आहे म्हणून मलांची वृद्धी आहे. वृद्धी मलानां संगात च म्हणजे आणि क्षयंच अतिविसर्गतः. क्षय कशामुळे होतोय त्याचा, तर अतिविसर्गामुळं. म्हणजेच काय, तर आता मूत्रातिसारासारखा व्याधी आहे तर मूत्रातिसारामध्ये मूत्राचा क्षय होणार आहे किंवा प्रमेहासारखा व्याधी आहे की ज्याच्यामध्ये प्रभूताविल मूत्रता असं दिसतं आणि म्हणून प्रमेही माणसाला पुन्हा पुन्हा तहान लागत असते. त्याचं कारण तेच आहे की त्याच्या शरीरामधनं क्लेद शरीरातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर निघून जातोय म्हणून. तसंच अतिसाराचा माणूस आहे तर अतिसाराच्या पेशंट मध्ये काय होत आहे, तर अति मात्रेमध्ये निस्सरण होतोय मलाचं आणि मग तिथे मलाचा क्षय झालेला दिसतोय. सो अतिविसर्गतः क्षयम मलानां भवति. सो ही गोष्ट आपण समजून घेतली आणि मग आता ह्याच्यामध्ये वृद्धी कशामुळे होते आणि क्षय कशामुळे होत आहे तर हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर मलोचितत्वाद देहस्य क्षयो वृद्धेस्तु पीडनः. आता हा एक खूप वेगळी हे सांगितलेली बरं का संकल्पना म्हणू आपण ज्याला किंवा वेगळा रूल सांगितलेला. मल उचितत्वाद देहस्य क्षयः वृद्धे हेतु पीडनः अस्ति. वृद्धे हेतु क्षयः पीडनः अस्ति. वृद्धे हेतु वृद्धीपेक्षा क्षय पीडनः अस्ति. वृद्धीपेक्षा मलांचा क्षय पीडाकर आहे. मग हा पीडाकर का बरं आहे, आता शरीरामध्ये समजा मल साठले तर मल साठल्यानंतर काय होणार आहे, त्रास होणार आहे, पोट फुगल्यासारखं वाटणार आहे किंवा अनइझीनेस येणार आहे आणि मग असं असताना सुद्धा काय म्हटलेलं आहे की वृद्धीपेक्षा सुद्धा वृद्धे हेतू वृद्धीपेक्षा म्हणजे सप्तमी आली इथे वृद्धे हे बरोबर, वृद्धीपेक्षा क्षयः पीडनः. क्षय म्हणजे मल जर का कमी झाले शरीरातले तर ते जास्त त्रासदायक आहेत. याचं कारण काय, मल उचितत्वात देहस्य, देहस्य मलः उचितत्वात म्हणजे देहाचं मूल काय सांगितलं अगदी सुरुवातीला, दोष धातू मला मूलम सदा देहस्य तमचलः. सदा देहस्य मलः त्याच्यानंतर दोष धातू हे सगळे जे आहेत ना ते देहाचे मूल आहेत. म्हणजेच काय, तर हे सगळे जे आहेत ते मिळून देह बनतोय.
तर त्याच्यामुळे हे जर निघून गेले तर देहाला त्रास होणार आहे आणि म्हणून क्षय हा पीडनः अस्ति वृद्धेः, म्हणजे वृद्धीपेक्षा सुद्धा क्षय हा पीडाकर आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. आपल्याला बरेच वेळेला असं वाटत असतं की हा जो क्षय आहे किंवा ही जी वृद्धी आहे तर मला शरीरात साठल्यानंतर त्रास होतो, किंवा उदराच्या पेशंट्स मध्ये आपण बघत असतो की अरे हा बरोबर आहे की ज्या ज्या वेळेला हे मल साठतात त्यावेळेला काय घडतं, तर त्यावेळेला उदरासारखे मोठे व्याधी तयार होतात, बरोबर. तर आता उदरासारखे जर का हे व्याधी तयार होत असतील ना तर त्याच्यामध्ये ही आपण गोष्ट जाणून घ्यायला पाहिजे की ती गोष्ट विकृत आहेच आहे, नाही असं नाही, परंतु त्याही पेक्षा त्रासदायक काय आहे तर क्षय हा त्रासदायक आहे, कारण की तो अशुकारी व्याधी उत्पन्न करणारा आहे. म्हणून मग हे अशुकारित्व काय येत आहे तर त्या ठिकाणी मल शरीरातनं निघून गेल्या तर आपल्या शरीरामधलं जे वर्तन आहे मलांचं तर ते विकृत होत आहे, आणि म्हणून विशेष करून आपल्याला असं दिसतं की याच्यामध्ये क्षय जो आहे तो जास्त त्रासदायक आहे वृद्धीपेक्षा सुद्धा. सो मलोचितत्वात देहस्य क्षयो वृद्धेस्तु पीडनः. मग ह्याच्यानंतरचा हा जो भाग चालू होतो तर त्याच्यामध्ये दोष आणि धातू यांचं आश्रयाश्रयत्व सांगितलेलं आहे. सो बऱ्याच वेळेला असं होतं ना की आता शरीरामध्ये पित्त वाढलंय, किंवा शरीरामध्ये इतर कुठली गोष्ट वाढलेली आहे, कफ वाढलेला आहे समजा, तर हे होत असताना पित्त वाढलाय, कफ वाढलाय, तर त्याच्यामध्ये आता पित्त वाढल्यानंतर शक्यतो रक्ताचे व्याधी झालेले दिसतात. मग असं का होतं, कारण पित्ताचा आश्रयी श्रेय भाव जो आहे ना तो रक्ताशी आहे म्हणून. मग ते या ठिकाणी सांगितलेले कोण कोणाच्या आश्रयाने राहतं. आता कसं आहे ना की एखादी हे असते म्हणजे ज्याला आपण घर असतं संपूर्ण, तर त्या घरामध्ये बाकी बरेच सगळे लोक राहत असतात, परंतु एखादा नौखा असतो किंवा बाहेरून आलेला असतो आणि तो त्या आश्रयाने राहत असतो. मग तो तिथे कसं सांगतो कुठे राहता तुम्ही, नाही मी त्यांच्या आश्रयाला आहे सध्या, म्हणजेच काय तर मी त्यांच्या सोबत राहतोय. मग त्याचा जो प्रवास आहे तो त्या घराप्रमाणे घडत असतो. सो त्या त्या गोष्टीनुसार त्या त्या धातूनुसार त्या कफाचा, त्या पित्ताचा, त्या वाताचा या दृष्टीने प्रवास होत असतो. आणि म्हणून तत्रास्थीनी स्थितो वायू पित्तम तु स्वेद रक्तयोः श्लेष्मा शेषेषु तेनैषाम् आश्रयाश्रयणां मिथः. मिथ मिथ म्हणजे एकमेकांवर अवलंबून असलेल्या, एकमेकांशी संबंधित असा. तत्र अस्थिनी स्थितः वायुः. वायूचं स्थान काय आहे, वायू कुठे स्थित आहे तर अस्थींच्या ठिकाणी वायू स्थित आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता वायू स्थित आहे अस्थींच्या ठिकाणी, आणि मग वायू आणि अस्थी, आणि त्याच्यामुळं विशेषत्वाने आपल्याला दिसतं की बाकी वातव्याधीच्या संदर्भात बरेचसे जे काही गोष्टी आहेत ना तर त्या अस्थीशी रिलेटेड अशा पद्धतीने आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये कसं आहे पुढे आणखीन काही श्लोक येतात, आता सध्या आपण एवढंच लक्षात ठेवा की अस्थींच्या ठिकाणी वायू राहतोय. त्याच्यानंतर पित्तम तु स्वेद रक्तयोः. पित्त कुठे राहत आहे, स्वेद आणि रक्ताच्या ठिकाणी राहत आहे. स्वेद आणि रक्ताच्या ठिकाणी तर त्याच्यामुळं आता हा पित्त जो आहे तो मल कुठल्या मलाच्या ठिकाणी राहतोय तर स्वेद या मलाच्या ठिकाणी राहतोय, आणि कुठल्या धातूच्या ठिकाणी राहतोय तर रक्त या धातूच्या ठिकाणी राहत आहे. सो पित्त वाढल्यानंतर जे जे व्याधी दिसणार आहेत तर ते विशेषत्वाने आपल्याला रक्ताशी संबंधित व्याधी असे दिसणार आहेत. ओके, तसंच वायू वाढल्यानंतर विशेष करून अस्थीशी संबंधित असे आपल्याला व्याधी दिसणार आहेत. श्लेष्मा शेषेषु तैनैषाम् आश्रयाश्रयणां मिथः. आता तैन एषां शेषेषु श्लेष्मा म्हणजे काय, आता श्लेष्मा कफ जो आहे तो ह्याच्या व्यतिरिक्तचे जे सांगितलेले धातू आहेत त्यांच्या ठिकाणी राहतो, म्हणजे रसामध्ये राहतो, त्याच्यानंतर रक्तामध्ये पित्त राहत आहे, मग पुढे मांसामध्ये, मेदामध्ये हे विशेष करून श्लेष्मा राहतो, आणि मग अस्थींच्या ठिकाणी कोण राहत आहे तर वायू राहतोय. मज्जा आणि शुक्रामध्ये सुद्धा विशेषत्वाने श्लेष्मा राहतो, आणि म्हणून हे जे आहेत ना हे महत्वाच्या धारणाच्या दृष्टीने महत्वाच्या ह्या स्वरूपामध्ये हा कफ आहे, आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की प्राकृतस्तु बलम श्लेष्मा, तर बल देणारा असा हा श्लेष्मा आहे, आणि म्हणून मज्जा शुक्र रस यांच्या ठिकाणी बल देण्याचं काम जे आहे ना तो हा श्लेष्मा करतोय. आणि म्हणून तत्रास्थीनी स्थितो वायू पित्तम तु स्वेद रक्तयोः
श्लेष्मा शेषेषु तेनैषाम् आश्रय आश्रयीणां मिथः. आश्रय आश्रयीणां मिथः म्हणजे काय? आश्रय आणि आश्रयी असे दोन भाग याच्यामध्ये सांगितलेत. आश्रय आणि आश्रयी म्हणजे काय? तर आश्रय म्हणजे ज्याच्या जो आश्रयाला येतो तो, सॉरी, आश्रय म्हणजे ज्याच्या ठिकाणी तो राहतो तो. म्हणजे आता अस्थी आहे आणि वायू आहे, तर अस्थी जो आहे ना तो आश्रयी आहे आणि वायू जो आहे तो आश्रय आहे. सो ह्या दृष्टीने आपण याचा विचार करायला पाहिजे. आश्रय आणि आश्रयी, जो राहतो तो आश्रयी आणि ज्या ठिकाणी राहतो तो जो आहे तो आश्रय. म्हणतो ना आपण शारदाश्रय म्हणजे शारदाश्रम, आश्रम किंवा आश्रय या अर्थाने वापरलं जातं. त्या ठिकाण, त्या ठिकाणी कुठे राहतो तो या अर्थाने ते आलेलं आहे. सो आश्रय आश्रयीणाम मिथः म्हणजे दोन्ही एकमेकांवरती अवलंबून आहेत असं आश्रय आश्रयीणाम मिथः. आणि मग ह्याच्यामध्ये काय संबंध येतो की यदेकस्य तदन्नस्य वर्धन क्षपण औषधम अस्ति मारुतयोर्नैव प्रायो वृद्धिर्हि तर्पणात् यत् एकस्य तद अन्यस्य वर्धन क्षपण औषधम. आता हे एकमेकांच्या ठिकाणी राहतात. म्हणजे पित्त, स्वेद आणि रक्त याचा आपण विचार करूयात. सध्या पित्त जे आहे ते स्वेदाच्या ठिकाणी, रक्ताच्या ठिकाणी राहत आहे. म्हणजे स्वेद आणि रक्त हे आश्रय झाले आणि पित्त हे आश्रयी झालं. आता पित्त, स्वेद आणि रक्त ह्याच्यामध्ये ज्या कारणामुळे पित्त वाढणार आहे त्याच कारणामुळे स्वेद आणि रक्त सुद्धा वाढणार आहे किंवा विकृत होणार आहे. ज्या कारणामुळे हे पित्त शमन किंवा प्रसादन होणार आहे त्याच कारणामध्ये हे जे दोघ जण आहेत स्वेद आणि रक्त त्याचेही प्रसादन होणार आहे. म्हणून पित्त प्रसादन करणारी औषधं, पित्त शमन करणारी औषधं ही सर्वसाधारणतः रक्त प्रसादन करणारी औषधं असतात हे आपण बघतो. आणि म्हणून यद एकस्य तद अन्यस्य म्हणजे जे एकाचं होतंय तेच दुसऱ्याचं पण होत आहे. म्हणजे पित्ताचं शमन झालं, रक्ताचं शमन होतंय, स्वेदाचं शमन होतंय म्हणजे घाम कमी येतो. पित्त वाढलंय, घाम वाढायला लागतो, राईट. तसंच रक्तदृष्टी पण वाढायला लागते. म्हणजे यद एकस्य तद अन्यस्य वर्धन किंवा क्षपण म्हणजे वाढणार किंवा क्षपण करणार औषध म्हणजे पित्त वाढण्यासाठी किंवा पित्ताचं शमन होण्यासाठी असं जे काही औषध दिलंय त्याच्याने स्वेदाचं आणि रक्ताचं शमन होईल किंवा वर्धन होईल. जसं पित्ताचं होणार आहे तसं स्वेदाचं आणि रक्ताचं होणार आहे. ओके. त्याचप्रमाणे कफ आणि इतर धातू यांच्या संदर्भात सुद्धा तसंच आहे की कफ वाढण्यासाठी आपण जर का काही औषधं दिली, सीतोपलादी चूर्ण आहे उदाहरणार्थ, आता कफ कमी करतं का वाढतं असा तुम्ही प्रश्न विचाराल, कारण सीचो आपण इतर सगळ्याच्या ह्याच्यामध्ये वापरत असतो, प्राणव स्रोतसाच्या बऱ्याचशा काय म्हणतो डिसीजेस मध्ये वापरत असतो. सो तिथे काय होत आहे की कफ जो आहे ना तर त्याचा छेदन करून बाहेर त्याला काढणं आणि त्या ठिकाणी स्नानता असेल ना तर तिथे त्याला सोडवून आणण्यासाठी म्हणून सीता जी आहे ती उपयोगी पडते. आणि म्हणून त्याच्यामध्ये किंचित कफ वाढून कफ शमन होत असतं, म्हणजे कफ निघून जाणं या दृष्टीने सीतोपलादी चूर्णाचा उपयोग होत असतो. त्याच्याच बरोबरीने पिंपळी वगैरे जे आहे त्यांनी अग्निदीपन होत असतं आणि अग्निदीपन झाल्यानंतर कफाचं शमन व्हायला लागतं. सो ह्या पद्धतीनं एक औषध आपण कफाच्या शमनासाठी जर दिलं असेल तर त्याच्याने रसाचं पाचन होईल, रसाचंही शमन होईल, त्याच्यानंतर मांसाचं होईल, तसंच मेदाचं पण होईल. तर म्हणजे जे आपण कफाला दिलंय त्याचा उपयोग त्याच्या आश्रयीला सुद्धा तसाच होणार आहे. परंतु एक इथे नियमाला अपवाद आहे. अस्थि मारुतयोर नैव प्रायो वृद्धिर्हि तर्पणात् असं म्हटलंय. अस्थि आणि मारुत, मारुत म्हणजे वायू. आता अस्थि आणि वायू हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात. हा अस्थि हा वायू आहे. समजा हा वायू वाढला तर वायू वाढल्यानंतर इथे अस्थि वाढत नाही, मात्र अस्थि जो आहे ना तर तो कमी व्हायला लागतो. आणि म्हणून त्या दोघांचं बॅलन्सिंग करण्याच्या दृष्टीने योग्य पद्धतीमध्ये राहायला लागतं. आणि म्हणून वायूचं शमन करणं ही गोष्ट तिथे गरजेची राहते. आपल्याला जर का अस्थीची वृद्धी व्हायची असेल, वृद्धी म्हणजे प्राकृत प्रमाणामध्ये तर्पण किंवा ज्याला आपण उपचय म्हणायचं, तर तसं जर व्हायचं असेल ना तर अस्थीचा उपचय होण्यासाठी वाताचं शमन करावं लागतं. आणि म्हणूनच अस्थि मारुतयोर नैव, ऍक्च्युली अस्थीच्या ठिकाणी वायू राहतोय, मग वायू वाढणाऱ्या गोष्टी केल्यानंतर त्याचा जो आश्रयी आहे अस्थि आहे तो पण वाढायला हवा, पण तसं घडत नाही. याचं कारण बरोबर विरुद्ध प्रकारच्या गोष्टींमध्ये त्या दोन गोष्टी गुंफलेल्या आहेत म्हणून. आणि म्हणून अस्थि मारुतयोर नैव प्रायो वृद्धिर्हि तर्पणात्, मग त्याच्यामुळे काय करायला लागतं तर तर्पण करावं लागतं.
मग तर्पण केल्यानंतर अस्थीची जी आहे ती वृद्धी किंवा उपचय होतोय आणि मग वायूचं शमन राहणार आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून आपण आहाराचं जे महत्व विशेष करून सांगत असतो ना वैद्य लोक, ते का तर हे खाल्ल्यानंतर या गोष्टी होणार आहेत आणि मग शरीरातल्या धातूंचं पोषण किंवा उपचय व्हावा. उपचय धातूंचा झाल्यानंतर काय होणार आहे, निसर्गतःच व्याधी जो आहे त्याचं बल कमी पडेल आणि म्हणून धातूंच्या उपचयाच्या दृष्टीने गोष्टी पाहणं हे महत्वाचं आहे. सो अस्थिमार्तयोर्नैव प्रायो वृद्धिर्हि तर्पणात् श्लेष्मणानुगता तस्मात् संशयास्तद्विपर्ययात् वायुनानुगतोस्माच्च वृद्धिक्षय समुद्भवान्. श्लेष्मणा अनुगता तस्मात् संशयास्तद्विपर्ययात्. श्लेष्मणा अनुगता, आता असं म्हणत असताना श्लेष्मणा अनुगता म्हणजे काय, तर कफ जो आहे तर त्याला अनुगत असणारा असा जो श्लेष्मणा अनुगता तस्मात् संशयः तद्विपर्यय. श्लेष्मणाच्या बरोबरती जर का गेला तर त्याच्या विपरीत गोष्टींमुळे म्हणजे कफाच्या विपरीत गोष्टींमुळे कफाचा क्षय होणार आहे. आणि वायुनानुगतोस्माच्च वृद्धी क्षय समुद्भवान्. वायूला अनुगत असं जर का केलं लंघनामुळे म्हणजे क्षय, वायूचा विशेष करून क्षय होणार आहे, तर त्या ठिकाणी मात्र काय होणार आहे, वृद्धी क्षय समुद्भवान् म्हणजे वायूचं आणि अस्थीचं हे गणित वेगळं आहे आणि बाकी पित्ताचं आणि कफाचं त्याच्या आश्रयींबरोबरचं गणित वेगळं आहे. ओके. वायुनानुगतोस्माच्च वृद्धी क्षय समुद्भवान्. वायुना अनुगतो अस्माच्च वृद्धी क्षय समुद्भवान्. आता वायुनानुगतः असं म्हणत असताना वायुना अनुगतः, वायूच्या ठिकाणी जर का त्या गोष्टी गेल्या तर काय होणार आहे, तर वायू जो आहे तो तत्काळ वाढतोय. परंतु हेच कफवर्धन गोष्टी घेतल्या तर वायूचं शमन होणार आहे. आणि लंघनाने काय होणार आहे, कफाचं संशयात विपर्ययात म्हणजे लंघनाने कफाचं क्षय होणार आहे, परंतु लंघनाने वायू जो आहे तो वाढणार आहे. सो ह्या पद्धतीने हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर अस्माच्च वृद्धी क्षय समुद्भवान् विकारात साधयेत शीघ्रं क्रमात् लंघन बृहणैः. वृद्धी क्षय समुद्भवान् विकारान् हे पुढे जोडून घ्यायचं आहे. म्हणजे वायुना अनुगतो अस्माच्च इथपर्यंत कॉमा, वृद्धी क्षय समुद्भवान् विकारान् म्हणजे काय, वृद्धी क्षयाने उत्पन्न झालेले विकार, साधयेत म्हणजे चिकित्सा करावीत, शीघ्रम लगेचच, कशी तर क्रमात लंघन बृहणैहि, लंघन आणि बृहण ह्याच्यानेही चिकित्सा करावी. मग क्रमात असा शब्द म्हटलाय तर वृद्धी ही समुद्भवान विकारान लंघनात, पहिला लंघन आलाय म्हणजे जर का शरीरातले दोष वाढलेले आहेत आणि ह्या वाढलेल्या दोषांची चिकित्सा करायची असेल तर क्रमाने लंघन द्यावं आणि क्षय समुद्भवान विकारांना साधयेत शीघ्रम बृहणैहि म्हणजे जर का क्षय झालेला आहे दोषांचा आणि म्हणून विकार उत्पन्न झालेला आहे तर त्या ठिकाणी बृहण देऊन मग चिकित्सा करावी. म्हणून क्षय आहे का वृद्धी आहे ह्या दृष्टीने आपण लक्षात घेऊन मग त्याप्रमाणे त्याची चिकित्सा करत असताना लंघन आणि बृहण या दोन गोष्टी करायला पाहिजेत. ओके. आता हे जे आहे ना लंघन बृहण, तर हे पुढच्या अध्यायाचं बीज आहे, हे लक्षात घ्या इथे. 11वा अध्याय झाला की 12-13 झाल्यानंतर 14वा अध्याय लंघन बृहणी येतो. हे चिकित्सेचं इथे बीज आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. वायुरन्यत्र तज्जास्तौ तेरेवोत्क्रमयोजितैः. वायोः अन्यत्र तज्जास्तु, तज्ज म्हणजे त्याने उत्पन्न झालेले काय करावे, तैहि उत्क्रमेत योजितैः. आता वायूच्या ठिकाणी म्हणजे वायू वातविकार जर का झालेले असतील तर मात्र त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, तर वातविकारांवर मात्र ह्याच्या उलट क्रम ठेवावा लागतो. ह्याचं कारण आपण काय बघितलं मगाशी, उत्क्रमेत योजितैः. ह्याचं कारण मगाशी बघितलं की अस्थिमारुतयोर्नैव प्रायो वृद्धिर्हि तर्पणात् म्हणजे वायू वाढलेला असेल तर वायूचं शमन जर का केलं आपण तर अस्थिचं बृहण होणार आहे आणि म्हणून त्याचा क्रम जो आहे तो मात्र वेगळा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. विशेषात रक्तवृद्ध्योत्थान रक्तश्रुती विरेचनैः मांसवृद्धी भवान रोगान शस्त्रक्षाराग्नी कर्मभिः. आता आपण हे बघितलं की चिकित्सा देताना लंघन आणि बृहण द्यावे.
आता शरीरामध्ये समजा अस्थि जो आहे त्याचा क्षय झालेला आहे, मग अस्थिचा क्षय झालेला आहे तर त्याच्यासाठी तो का झालेला आहे तर वायू वाढलेला आहे म्हणून, मग तिथे बृहण चिकित्सा द्यावी, म्हणजे उलटी चिकित्सा वायू आणि अस्थिच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे क्षय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे बृहण द्यायचं आहे, ह्याच्या संदर्भामध्ये तर्पणात असं म्हटलंय. आणि मग विशेषात रक्तवृद्ध्युत्थान, रक्त वाढलेलं असताना काय करायला पाहिजे, विशेषात रक्तवृद्ध्युत्थान रक्तश्रुती विरेचनैहि, रक्तश्रुती रक्तस्राव करणं, रक्तस्राव त्याच्यामध्ये करून बरं का, म्हणजे काय तर समजा ज्या वेळेला हे व्याधी रक्त वाढून झालेले आहेत तर रक्ताची वृद्धी आहे ना तर रक्ताचा क्षय व्हायला पाहिजे, आणि म्हणून रक्तश्रुती आणि विरेचनैहि. मग रक्तश्रुती म्हणजे रक्तस्राव करणं, मग त्याच्यामध्ये जलौका लावा किंवा आलाबू लावा, घटीयंत्र लावा, कोणतंही ह्याच्यानी रक्तस्रवण व्हायला पाहिजे. आणि दुसरं जे कारण सांगितले, दुसरी जी चिकित्सा सांगितली त्याच्यामध्ये सांगितले विरेचन द्यावे. तर विरेचन का, तर आता आपण बघितलं, आता आपल्याला माहिती झालं की पित्त आणि रक्त हे एकमेकांच्या आश्रयाने राहतात. मग आता पित्त आणि रक्त जर आश्रयाने राहतात तर पित्त जर कमी झालं तर रक्त सुद्धा कमी होणार आहे, बरोबर. म्हणून विशेषात रक्तवृद्ध्युत्थान रक्तश्रुती, रक्तश्रुती कळलं की साक्षात आपण रक्त जे वाढलेलं आहे त्याला कमी करतोय. आणि विरेचनामध्ये काय आहे तर पित्त कमी होतोय, आणि पित्त हे रक्ताच्या आश्रयाने आहे, म्हणून पित्त कमी झाल्यानंतर जो आश्रय आहे रक्त आहे तर त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये वृद्धी जी झालेली ती कमी यायला मदत होईल. आणि म्हणून विशेषात रक्तवृद्ध्युत्थान रक्तश्रुती विरेचनैहि. मग त्याच्यानंतर मांसवृद्धी भवान रोगान, मांसवृद्धी झालेली आहे. आता मांसवृद्धी झाली आहे, मांसाच्या ठिकाणी कोण राहत आहे, आपण बघितलं की कफ राहतोय, बरोबर. आता हा कफ आहे आणि हे मांस वाढलेलं आहे. मग आता काय करायचं, हे दोन्ही एकमेकांच्या आश्रयाने आहे, म्हणजेच कफाचं छेदन होणार, कफ कमी करणारा जर आपण चिकित्सा केली तर मांस विकृती ती पण दूर होईल, बरोबर. म्हणून विशेषात रक्तवृद्ध्युत्थान रक्तश्रुती विरेचनैहि मांसवृद्धी भवान रोगान शस्त्र क्षार अग्निकर्मभिः. मांसवृद्धी जर का झालेली असेल तर काय द्यावं, इथे हा थंबरूल म्हणतो ना तसा व्याधी आहे. शस्त्र क्षार अग्निकर्म, शस्त्र लावून, मांस वाढलेलं आहे तर तिथे सर्जरी करा, चिकित्सा करा. आता बऱ्याच गोष्टी चालू आहेत ना की आयुर्वेदिक डॉक्टरांना सर्जरी सांगायची का, त्यांना परमिशन द्यायची का नाही द्यायची, तर हे परमिशन देणं नाही देणं काय आपल्या ग्रंथांमध्ये ही चिकित्सा सांगितलेली आहे, बरोबर. सो त्यामुळं परमिशन हा म्हणजे आपला ऍक्च्युअली हक्कच आहे असं आपण म्हणायला हवं. सो शस्त्र पहिलं महत्वाचं गोष्ट, त्याच्यानंतर क्षार कर्म. काही ठिकाणी असं आहे ना की क्षार जो आहे ना तो जास्त महत्वाचा, कारण क्षार क्षरण करतो, करोसिव्ह ऍक्शन असते, म्हणजे तुम्हाला काही वेळेला प्रत्यक्षतः ऑपरेटिव्ह न करता, कटिंग न करता सुद्धा कटिंग करता येतं, राईट. आणि हे कटिंग कसं करतात तर करोसिव्ह ऍक्शननी आपण कटिंग करतो. सो ती गोष्ट महत्वाची, आणि म्हणून हे करोजन जे काय व्हायचं आहे ना तर त्याच्यासाठी क्षार कर्म करावं. मग पानीय क्षार आणि बाह्य लेपनार्थ क्षार, पानीय क्षारांचा उपयोग त्या मानाने आपण कमी पाहिलेला असतो. क्षार जे आहेत ना ते समुद्र पंचकातले क्षार या स्वरूपामध्ये बरेच वापरले जातात, परंतु जे पलाशक क्षार वगैरे सांगितले पानीय क्षार तयार करायला सांगणार तर त्या पद्धतीनं त्या मानाने कमी वापरले जातात. सो प्रसारणार्थ किंवा बाह्य लेपार्थ क्षार जे आहेत त्याने सुद्धा हे जे मांसवृद्धीचे रोग आहेत तर ते बरे करण्याच्या दृष्टीने खूप मदत होत असते. मग आता हे मांसवृद्धीचे जे काही रोग आहेत मग त्याच्यामध्ये मांसकीलक अर्श हे सगळे मांसवृद्धीच्या रोगांमध्ये येतात. सो म्हणून जे मांसकीलक वगैरे असतात तर त्याला ते आपण क्षारसूत्र बांधलं किंवा त्याच्यानंतर ते मस गळून पडणं, किंवा एक्स्ट्रा काही वेळेला एखादं फिंगर जास्ती असतं त्याच्यात बोन वगैरे नसेल तर ते सुद्धा गळून पडायला मदत होत असते, अगदी लहान बाळांची. सो त्या पद्धतीने करता येत असतात. सो मांसवृद्धी भवान रोगान शस्त्र क्षार आणि अग्निकर्मभिः, हे पुढचे अध्याय पुन्हा सांगून ठेवलेत बरं का सूत्र स्वरूपामध्ये इथे. अग्निकर्म, अग्निकर्म सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो, म्हणजे लंघन गृहणीय झाल्यानंतर शस्त्रविधी क्षारविधी आणि अग्निकर्म हे अध्याय येणार आहेत, हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये अग्निकर्मामध्ये काय महत्वाचं आहे तर अग्नि क्षारादपि श्रेष्ठ हा तत् दग्धानाम असंभवात असं म्हणताय. एक वेळवर काही इतर औषध किंवा ऑपरेटिव्ह केल्यानंतर ती गोष्ट पुन्हा होऊ शकते, परंतु ज्या वेळेला आपण अग्निकर्म करतो ना त्यावेळेला अग्नी ही क्षारादपि श्रेष्ठ हा, म्हणजे क्षारकर्मापेक्षा सुद्धा अग्नी श्रेष्ठ आहे का तर दग्धानाम असंभवात असं म्हटलं, म्हणजे एकदा अग्निकर्म केल्यानंतर ती गोष्ट निघून गेली
तर पुन्हा ती गोष्ट होत नाही, असंभव ही गोष्ट त्याच्या ठिकाणी असते. आणि म्हणून अग्निकर्म महत्वाचा. आणि म्हणून आपण क्षारसूत्र वगैरे केल्यानंतर जेव्हा एखादी गोष्ट गळून पडते, म्हणजे मांस कीलकासारखी, तर ते गळून पडल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती अग्निकर्म करावं, म्हणजे ते पुन्हा पुन्हा होत नाही. नाहीतर काही वेळेला खूप लोकांना जामखीड वगैरे खूप येण्याचा हे असतो, सवय असते, मग त्यांना ते आपण बांधून काढून टाकतो, परंतु परत परत नवीन येत असतात. मग त्या ठिकाणी अग्निकर्म केलं ना की तिथला जो मेधाग्नी आहे ना तो जागृत होतो अग्निकर्माने, आणि मग पुन्हा पुन्हा होत नाही. अग्निकर्माचं हे वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. सो शस्त्र क्षाराग्नी कर्मभिः. याच्यानंतर मांसवृद्धी भवान रोगान शस्त्र क्षाराग्नी कर्मभिः स्थौल्य कार्शोपचारेण मेदोजान अस्थि संशयात जातान क्षीरघृतैस्तिक्त संयुक्तिर्बस्तिभिस्तथा. आता इथे कसं आहे, स्थौल्य कार्श उपचारेण मेदोजान रोगान इथपर्यंतच. मेदोज रोग जे काही आहेत का नाही, तर मेदोज रोग जे आहेत तर ते बरे करण्यासाठी स्थौल्य आणि कार्श याच्यावरचे उपचार करावेत. मेदोज रोग म्हणजे दोन्ही रोग आले बरं का त्याच्यामध्ये. म्हणजे कुठले, तर आपण ज्याला स्थौल्य म्हणतो म्हणजे मेदो वृद्धीत न झालेला, आणि ज्याला आपण कार्श म्हणतो की जो मेदक क्षयात न झालेला आहे. मग त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, तर मेदाचे विशेष करून स्थौल्याची चिकित्सा आणि कार्शाची चिकित्सा ही दोन्ही करायला लागते. आणि अस्थि संशयात जातान क्षीरघृतैर्सिक्त संयुक्तैर्बस्तिभिस्तथा. अस्थि संशयात जातान विकारान म्हणजे काय, अस्थि संशय झाल्यानंतर जर विकार काही झालेले असते, या अस्थिक्षयातनं जे उत्पन्न झालेले व्याधी आहेत त्यांच्यासाठी काय करावं, तर क्षीर तिक्त बस्ती द्यावेत. जातान क्षीर घृतैर्सिक्त संयुक्तैर्बस्ती
मोशनला व्यवस्थित होत नाही आणि मग मोशनला जर का होत नाहीये ना तर मग त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला वेगवेगळी जी सारक औषधं असतात तर ती दिली जातात. तर ती सारक औषधं ज्या वेळेला आपण वापरतोय ना तर त्याच्यामध्ये बरंच देऊन झालेलं होतं आणि तरी सुद्धा मोशनला होत नाही म्हणून पेशंट आपल्याकडे आलेले होते. पण वयाचा विचार करताना त्या ठिकाणी कसं असतं की आहार कमी असतो आणि असिमिलेशन पण कमी असतो. मग ह्या वेळेला कधी कधी अशी गोष्ट घडते की मलाचं जे स्वरूप आहे तर तेच पिंडीचा फॉर्म तयार होण्यासाठी त्याला योग्य पद्धतीचा आहारच मिळत नसतो. मग अशा पेशंटना कुळथाचं किंवा उडदाचं कढण घ्यायला सांगायचं आणि हे कुळथाचं उडदाचं असं जर का कढण घेतलं गेलं ना तर मग जो मलभाग आहे तो वाढायला लागतो आणि मग मलप्रवृत्ती योग्य होते अशी संज्ञा प्राप्त व्हायला लागते. सो ह्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे की मेष अज मध्य कुलमाश यवमाशद्वयादिभिः असं म्हटलेलं आहे. तर प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर जो आहे ना तर तो एवढाच महत्वाचा असतं हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मूत्र वृद्धी क्षयोत्थांश्च मेह कृच्छ्र चिकित्सया. मूत्र वृद्धीथांश्च मेह चिकित्सया म्हणजे मूत्र वृद्धी झालेली असेल म्हणजे युरिनचं आउटपुट जास्त प्रमाणामध्ये असेल तर मेह चिकित्सया मेहाच्या चिकित्सेप्रमाणे चिकित्सा द्यावी. आता आउटपुट जास्ती आहे मग त्याच्यामध्ये प्रमेहामध्ये तर आउटपुट जास्तीच असतं. त्याच्या बरोबरीने मूत्रातील सार जो आहे व्याधी त्याच्यामध्ये आउटपुट जास्तीच असतं. काही जे रिनल फेल्युअर्स असतात ना इव्हन त्याच्यामध्ये हाय आउटपुट रिनल फेल्युअर असतं. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की मेहाप्रमाणे त्याची चिकित्सा करावी. ओके. आणि ज्या ज्या वेळेला तिथे मूत्राचा क्षय आहे मूत्र वृद्धी झालं मूत्र क्षयोत्थांश्च कृच्छ्र चिकित्सया म्हणजे जर का मूत्र क्षय झालेला आहे तर मूत्र कृच्छ्राप्रमाणे चिकित्सा करावी. मग त्यामध्ये आपण क्लेद योग्य पद्धतीने वाहून जावा या दृष्टीने काही औषधं देत असतो. षडकोदक प्यायला देत असतो किंवा धान्य जिरक गोक्षूरचं पानार्थ पाणी देत असतो. हे सगळं दिल्यामुळं काय घडतं तर त्याच्यामध्ये युरिनचं जे आउटपुट असतं ना तर ते वाढायला लागतं आणि आउटपुट वाढल्यानंतर मग कृच्छ्राप्रमाणे चिकित्सा म्हणजेच काय तर ज्या ज्या वेळेला हे आउटपुट कमी पडतंय त्यावेळेला मूत्र कृच्छ्राप्रमाणे चिकित्सा द्यावी. मग इथे सुद्धा की ज्या ज्या ठिकाणी युरिन आउटपुट कमी होत आहे तर रिनल फेल्युअरचे जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये पण आपण बघतो की युरिन आउटपुट कमी असतं. मग अशा पेशंट्स मध्ये सुद्धा आपल्याला मेहाच्या चिकित्सेप्रमाणे सॉरी मूत्रकृच्छ्राच्या चिकित्सेप्रमाणे चिकित्सा करायची आहे. सो मूत्रकृच्छ आणि मूत्र वृद्धी याच्यामध्ये मेहाप्रमाणे आणि कृच्छ्राप्रमाणे अशी चिकित्सा करावी. त्याच्यानंतर मूत्रवृद्धि क्षयोत्थांश्च मेह कृच्छ्र चिकित्सया व्यायामभ्यञ्जन स्वेद मध्ये स्वेद क्षयोद्भवान् स्वस्थानस्थस्य कायाग्ने रंशाधातुषु संश्रिताः. हा एक विषय वेगळा चालू होतो. व्यायाम अभ्यंजन स्वेद मध्यैः स्वेद क्षयोद्भवान्. आता स्वेद क्षयोद्भव असे जे काही व्याधी आहेत म्हणजे आता इथे सुद्धा ओळीने सांगितले क्षय वृद्धी असं सांगत असताना विडवृद्धी म्हणजे पुरुषाचं सांगितलं पुरुषाचं झाल्यानंतर मूत्राचं सांगितलं मूत्राचं झाल्यानंतर आता स्वेदाचं सांगतात. मग स्वेदाच्या ठिकाणी जर का क्षयोद्भव म्हणजे स्वेद कमी होतोय असे जर का व्याधी असेल मग तिथे काय करायला पाहिजे तर व्यायाम अभ्यंजन स्वेद आणि मद्य असं म्हटलेलं आहे. तर हे सगळे जे गोष्टी आहेत ना ते स्वेद आणणाऱ्या गोष्टी आहेत हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग स्वेद कशा कशाने येतोय हा भाग महत्वाचा आणि स्वेद कशाने येतोय हे बघत असताना मग आपण तिथे स्वेदन करणारी औषधं देणं म्हणून स्वेदोपक गण वगैरे आपण काही वेळेला अशा ठिकाणी वापरत असतो. मग व्यायाम केल्यानंतर स्वेदन होत असतं बरोबर आणि म्हणून व्यायाम महत्वाचा. मग त्याच्यामध्ये व्यायाम करायला पाहिजे अभ्यंग करायला पाहिजे अभ्यंग केल्यानंतर सुद्धा स्वेदन होणार आहे. त्याच्यानंतर स्वेद प्रत्यक्ष देणं किंवा मद्य घेतल्यानंतर सुद्धा स्वेदन होत आहे. सो क्षयोद्भव स्वेद क्षयोद्भव असे जे जे व्याधी आहेत तर त्याच्यामध्ये हे व्यायाम करणं अभ्यंग करणं किंवा स्वेद करणं किंवा मद्य या सगळ्या गोष्टींनी चिकित्सा करावी. मग आता इथेपर्यंत क्षयवृद्धी हा सगळा टॉपिक इथेपर्यंत पूर्ण होतो. हा क्षयवृद्धीचा हा टॉपिक झाला की त्याच्या पुढे काय आहे तर स्वस्थानस्थस्य कायाग्नेः अंशाः धातुषु संश्रिताः तेषां सादाति दीप्तिभ्यां धातुवृद्धी क्षयोद्भवः. आता ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात आपण. ओके तेषां साद अतिदीप्तिभ्याम असं म्हटलेलं आहे. आता हे जे जे
धातू आहेत तर त्यांचे धात्वग्नी आहेत. ते भट्टी वगैरे आपण सगळं बघितलेलं होतं, बरोबर. हे धात्वग्नी जे काही आहेत ना, तर त्यांची साध आणि दीप्ती, साध म्हणजे अग्नी साध आणि अग्निदीप्ती म्हणजे अग्नी चांगला असणं. तर हे कशावर अवलंबून आहे, तर स्वस्थानस्थस्य कायाग्नी हे अंशाः धातुषु संश्रिताः, म्हणजे स्वस्थानी असलेल्या कायाग्नीची म्हणजे जाठराग्नीचे जे अंश आहेत ते कुठे आहेत, तर धातुषु संश्रिताः, धातूंच्या ठिकाणी संश्रित आहेत. मग आता हे कायाग्नी किंवा जाठराग्नीचा जो अंश आहे तो ज्या ज्या धातूच्या ठिकाणी आश्रित आहे तर त्याला तो धात्वग्नी असं आपण म्हणतो. ओके, सो तो धात्वग्नी असं म्हणत असताना काय घडणार आहे, तर म्हणजे काय, रसाच्या ठिकाणी जो जाठराग्नीचा अंश आहे तो म्हणजे रस धात्वग्नी, रक्ताच्या ठिकाणी जो जाठराग्नीचा अंश आहे तो म्हणजे रक्ताचा धात्वग्नी, मांसाच्या ठिकाणी जो अग्नीचा अंश आहे तो मांस धात्वग्नी. सो ह्या पद्धतीने स्वस्थानस्थ्य म्हणजे स्वस्थानी असणाऱ्या कायाग्नी हे जाठराग्नीचे अंश धातुषु संश्रिताः, धातूंच्या ठिकाणी आश्रित आहे. मग तेषाम साध अतिदीप्तिभ्याम, त्यांचा साध झाला किंवा अतिदीप्ती झाली तर काय होणार आहे, धातू वृद्धी क्षयोद्भवः, त्यांचा साध झाला तर धातू वृद्धी. आता अग्नी कमी झाला तर धातू वृद्धी, हे कसं काय, हे मी मला वाटतं 1-2 लेक्चरच्या आधी सांगितलेलं होतं. एखादा आपण पातेलं घेतलंय, तांदूळ बनवतोय त्याच्यामध्ये म्हणजे भात शिजवतोय, तर भात शिजवत असताना पाणी घातलं, तांदूळ घातलं, सगळं घातलं आणि अगदी टोकावर बिरबलाची खिचडी कशी करतात ना तसं मेणबत्तीवरती ते 1 लिटरचं पातेलं आपण ठेवलं. तर 1 तास झाला, 2 तास झाला तरी सुद्धा ते काय पूर्ण पक्वता येणार नाही त्याला. परंतु पक्वता नाही आलेली असली ना तरी सुद्धा व्हॉल्यूम त्याचा जास्ती राहतो, राईट. व्हॉल्यूम जास्ती आहे आणि पक्व झालेलं नाही असं जे आहे ना, ही वृद्धी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये ते करण्याची ताकद नाहीये आणि तरी सुद्धा ते बनलेलं आहे असं आपण फायनलाइज म्हटलंय, तर हे जे त्याला वृद्धी असं म्हटलंय. म्हणजे तुम्ही जर का बघितलं तर पाणी जे आहे ना ते विशिष्ट पद्धतीनं आटतं आणि मग भात तयार होतो, राईट. म्हणजे काय, योग्य पद्धतीनं अग्नीचा संस्कार त्याच्यावर पूर्ण झाला की ते पाणी कमी होतं, उडतं आणि मग तो तांदूळ आहे तो शिजतो, राईट. परंतु आता हा जो अग्नी आहे तो अगदी मिनमिनट आहे, बारीक आहे समजा, तर ते पाणी आटणारच नाहीये, तो तांदूळ शिजणारच नाहीये आणि मग त्याचं व्हॉल्यूम कमी होणारच नाही, म्हणजे काय, ते वाढलंय, मोठं राहिलंय, राईट. सो म्हणून ती वृद्धी. म्हणून तेषाम सादात धातू वृद्धी ही, म्हणजे धात्वग्नीचा साध, धात्वग्नी जर का कमी पडला तर धातू वृद्धी होते. पण ही वृद्धी म्हणजे चांगली नाही, हा उपचित वृद्धी नाही, अपाचित वृद्धी आहे. आणि ही अपाचित वृद्धी असल्यामुळं कार्यतः हानी आहे. म्हणजे काय, की मेद आहे, मेदाचं उदाहरण पटकन सांगण्यासारखं किंवा समजण्यासारखं आहे. मेदाचा धात्वग्नी कमी झालाय. मेदाचा धात्वग्नी जर कमी झाला तर मेदाची धातूची वृद्धी होणार आहे. आता धातूची वृद्धी झाल्यामुळे प्रमाणतः मेद वाढलेला आहे. परंतु प्रमाणतः वाढला असला ना तरी सुद्धा तो कार्य करण्यासाठी तेवढा समर्थ नाही आणि म्हणून आपण बघतो की मेदस्वी लोक जे आहेत ना तर ते अशक्त किंवा कार्य करण्यास असमर्थ, हाशहुश करतात, एकदम दमायला लागतात, त्यांना ताकद नसते तेवढी, राईट. सो मेदाचं जे कार्य आहे ते सुद्धा शरीराचं जे आहे ना तर ते उत्तम पद्धतीनं ते होत नाही जर मेद वाढलेला असेल तर. त्याचप्रमाणे मांस जर वाढलेला असेल तर मांसाचं सुद्धा कार्य उत्तम पद्धतीनं होणार नाही. म्हणजेच काय, तर तेषाम सादात धातु वृद्धी ही तेषाम अतिदीप्तिभ्याम धातु क्षयोद्भवम. हेच जर का धात्वग्नी आहेत, जे धातूचे अंश आहेत, काय जठराग्नीचे अंश आहेत धातूंच्या ठिकाणचे, ते फार तीक्ष्ण झाले, एकदम हे झाले, तर काय होणार आहे, धातू क्षयोद्भवम. म्हणजे काय, आता तेच पातेलं परत 1 लिटरचं तांदळाचं आपण घेतलं, 1 लिटर पाणी, तांदूळ त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एकदम ज्याला आपण भडाग्नी म्हणतो तर तसा आपण रससिंधुराला लावतो ना तसा अग्नी एकदम लावला त्याच्यावरती, तर काय होणार आहे, पाणी झाप 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 पाणी उडून जाणार. तांदूळ शिजतो का, जर फार फास्ट ठेवलं तर नाही शिजत तांदूळ, आणि न शिजता मात्र पूर्ण पाणी उडून गेल्यामुळं तांदळाच्या आत पाणी जाऊन तो जो शिजणं हा भाग होतो तो होणारच नाही. मग तांदूळ कमी तयार होणार, पाणी सगळं उडून जाणार, आपल्याला आउटपुट जे मिळालंय त्याचं प्रमाण कमी आहे. पण हे प्रमाण कमी असलं ना तरी सुद्धा ते कार्यतः सुद्धा कमी आहे. म्हणजे हा जो आहे ना हा धातुक्षय कार्यतः पण कमी आहे आणि प्रमाणतः पण कमी आहे. आणि धातू वृद्धी जी आहे ना ती धातू वृद्धी आहे ती
प्रमाणतः आपल्याला धातू जास्त मिळालाय, परंतु कार्यतः त्याचा उपयोग नाहीये. सो या अर्थाने धातुवृद्धी आणि धातुक्षय हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत ना, धातुवृद्धी आणि धातुक्षय, हे दोन्ही सुद्धा चांगले नाहीयेत. मग कसे असायला पाहिजे, तर धातू उपचित असला पाहिजे. म्हणजेच काय, योग्य पद्धतीनं तयार झालेला, योग्य पाक झालेला असा हा धातू असायला पाहिजे. आणि म्हणून परिपक्व असा शब्द वापरला जातो. आता ज्या वेळेला हा तांदूळ आपण बनवत असताना पहिल्यांदा थोडीशी पातेलं तापेपर्यंत एकदम मिनिमम फ्लेम ठेवली, मग त्याच्यामध्ये ते आपण काय ते पाणी घातलं, मग पाण्याला आधण आलं, मग त्याच्यामध्ये आपण तांदूळ घातले आणि मग ते सुरुवातीला मोठं ठेवलं आणि मग जसं जसं तो तांदूळ बनत येतो तर तेव्हा आपण बारीक करतो, झाकण ठेवतो आणि योग्य काळाचा संस्कार त्याच्यावरती करतो. तेवढा काळाचा संस्कार झाल्यानंतर तो भात उत्तम पद्धतीने बनतो. म्हणजे कच्चा भात पण चांगला नाहीये की ज्याच्यामध्ये पाणी आहे, जो करपलेला भात आहे की ज्यातलं पाणी उडून गेले ते तांदूळ शिजायच्या आत, ते सुद्धा चांगलं नाहीये. म्हणजे जो धातू आहे तर त्याची वृद्धी पण चांगली नाही, धातूचा क्षय पण चांगला नाही, तर परिपक्व असा धातू तयार होणं ही गोष्ट महत्वाची. आणि म्हणून तो धातवग्नी उत्तम पद्धतीने कार्य करावा यासाठी जो कोष्ठ व्यायाम सांगितलेला ना, योगासन, ती खूप महत्वाची राहतात. बऱ्याच वेळेला आपण कॅलरी, मसल बिल्ड, सिक्स पॅक्स वगैरे ह्यासाठी शाखा व्यायाम करत असतो. व्यायाम करणं कुठलाही चांगलाच आहे, मी काय नाही म्हणणार नाही, परंतु करत असताना अर्धशक्ती करावा हे सांगितलेलं पण विसरू नये. आणि सगळ्यात महत्वाचा व्यायाम कशासाठी करायचा आहे, तर शरीर टिकवण्यासाठी करायचा, नुसतं शरीर दाखवण्यासाठी नाही. म्हणजे ब्युटी किंवा ज्याला आपण हे म्हणतो तसं काही नाहीये त्याच्यामध्ये. मग कशासाठी, तर धातू उत्तम राहावे ह्याच्यासाठी. मग धातू उत्तम राहण्यासाठी काय करायला हवं, तर धात्वग्नी उत्तम असायला हवेत. आणि हे जे धात्वग्नी आहेत ना, ते उत्तम का राहणार आहेत, जाठराग्नी चांगला असेल तर. आणि जाठराग्नी चांगला करण्याचं काम पुन्हा कोण करणार आहे, तर मारुत म्हणजे कोण, वायू सखा म्हणजे काय, अग्निसखा किंवा समीरण हा करणार आहे. आणि म्हणून वायू जर का गती प्राकृत ठेवायची असेल तर मग कोष्ठ व्यायाम महत्वाचा. आणि म्हणून योगासनांचं महत्व आपल्याला जास्त ह्या अग्नीच्या संदर्भामध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून स्वस्थानस्य कायाग्नेः अंशा धातुष संश्रिताः तेषां सादाति दीप्तेभ्यां धातु वृद्धि क्षयोद्भवः. एक पुढचा फक्त श्लोक घेऊया. पूर्वो धातु परम कुर्यात् वृद्धः क्षीणश्च तद्विदम्. पूर्वो धातुः परम कुर्यात् वृद्धः म्हणजे काय, तर पूर्व धातू म्हणजे त्याचा आधीचा जो धातू आहे, तर त्याची वृद्धी झाली असेल तर पुढच्याची ही वृद्धी होणार, कारण अपाचित 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 सगळ्यात तयार होणार आहे. परंतु मागचा धातू जो आहे, आधीचा धातू जो आहे, तर तो क्षय जर असेल, तर तो जर का क्षीण झालेला असेल तर तो पुढच्या ह्याला तेवढीच उत्तम रसद सुद्धा देऊ शकणार नाही. म्हणजेच काय, पुढचाही क्षय होणार आहे. आणि म्हणून पूर्व धातू परम कुर्यात वृद्धः क्षीणः च तद्विदम्. जसा जसा एक धातू तयार होईल ना, तसा तसा पुढचा धातू तयार होतो. म्हणजे एक धातू समजा रस धातू पहिला हा अपाचित तयार झाला की त्याच्यापासून पुढचे सगळे अपाचित होणार आहेत. कारण काय, तर वृद्ध आहेत ते, म्हणजे काय, अपाचित अशी वृद्धी झालेली आहे, त्यांची परिपक्वता नाहीये त्यांना. परंतु ज्या वेळेला पहिला जो आहे तर तोच जो धातू आहे तो क्षीण तयार झाला आहे, म्हणजे त्याला रसाला आपण करणाऱ्या अशा कुठल्या काही गोष्टी खाल्ल्याच नाहीत, नुसतं तिखट खारट आंबट आणि ड्राय असा आहार घेतला गेला तर काय होणार आहे, तर रसाचंच आपण होणार नाही. आणि रसाचं आपण नाही झालं ना की पुढचे सगळे धातू पुन्हा कुपोषित राहणार आहेत. सो पहिला धातू किंवा पूर्वीचा धातू हे महत्वाचं. आणि म्हणून पूर्व धातू परम कुर्यात वृद्ध क्षीणश्च तद्विधम्. ओके, सो मला असं वाटतं की इथे थांबूया. दोषादुष्टा रसेर धातू वगैरे हे नंतर करूयात. काही शंका असतील तर एक 2-3 शंका घेऊया आणि मग आजच्या विषयाला स्वल्पविराम घेऊया. ओके, रसवृद्धीची चिकित्सा का सांगितली नसावी, रक्तवृद्धीपासून चिकित्सा सांगितलेली नाही. रसवृद्धीची चिकित्सा का सांगितलेली नाही असं नाहीये, विशेषात रक्तवृद्धी. चलो खोलो बेटा, अभी चुपचाप बैठ जाया कर गए इसके आते मोनिका गुप्ता, तुमचा आज मी जवळजवळ 6 वेळा म्यूट केलाय, तर तुम्ही स्वतःला म्यूट ठेवत चला.
ओके. रसवृद्धीची चिकित्सा का नाही सांगितली, रक्तवृद्धीपासून का सांगितली? तर रसाची जी चिकित्सा आहे ना, तर त्याच्यामध्ये विशेषत्वाने आपण बघितलं की त्याच्या संदर्भामध्ये कफ आहे आणि जठराग्नीची चिकित्सा म्हणजेच कफाची चिकित्सा असं होतं, म्हणजे लंघनाने ती सहसाध्य होणार आहे. आणि मग रक्तापासून सांगितलेले, आणि म्हणून पहिलं जे त्याच्यामध्ये म्हटलं ना, वायुरन्यत्र त्यज्यासो तेरे गोत्रमयोजितैः मग विशेषात रक्तवृद्ध्युत्थान. आणि मग ह्याच्यामध्ये म्हणत असताना क्षय वृद्धी याच्या संदर्भामध्ये अग्नी जो आहे तो महत्वाचा, आणि अग्नी महत्वाचा असल्यामुळं रसापासून सांगण्यापेक्षा रक्तापासून सुरुवात केलेली. ओके, चांगला प्रश्न आहे पण सायडी. Which क्षार is useful in अश्मई for using यवक्षार, श्वेतपर्पटी, हजरल यहूद किंवा हे सगळं आपण वापरतो. तर तालीमखाना, गोक्षूर एक्सेट्रा. हा, तर आता ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे क्षार निश्चितच वापरू शकतो, आणि स्टोन आहे तो 8 mm आहे, तर कोणते क्षार वापरावेत असं म्हटलंय. तर त्याच्यामध्ये क्षार म्हणत असताना ह्याचा जो असतो का नाही, यवक्षाराचा तर उपयोग चांगला होतोच. हजरेजहूद भस्माचाही खूप चांगला परिणाम त्याच्यामध्ये येतो. त्याच्याच बरोबरीने आपण वापरत असताना तालीमखाना किंवा वरुण या गोष्टी वापरत असतो, पाषाणभेद वापरत असतो. तर 8 mm चा स्टोन आहे ना, तर तो थोडासा मोठा आहे, नाही असं नाही, परंतु निश्चितच पडू शकतो. आणि आपण कदली क्षार अशा पेशंट्स मध्ये खूप वापरतो. साधारणपणे 3 ते 4 किलो कदली असं घेतलं ना, तर त्याच्यापासून 3 ते 4 ग्रॅम क्षार मिळतो फक्त, परंतु त्याचा परिणाम भारी येत असतो आणि आपल्याला पुरतो सुद्धा 20 मिलीग्रॅम वगैरे एवढाच. ओके. दोषांची चिकित्सा महत्वाची की धातूंची महत्वाची? हा, आता दोष धातू मला मूलम सदा देहस्य चंचला असं म्हटलंय. तेव्हा पहिले मी दोष नीट करून घेतो, मग मी धातू नीट करतो वगैरे असं नसतं. सो चिकित्सा करत असताना तिन्ही गोष्टींवर, दोष, धातू आणि मल, या तिघांकडे लक्ष ठेवून करावी लागते. आणि म्हणून दोषम, देशम, बलम, कालम, अनलम, प्रकृतिम, वयः वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ओके. उड़ीद दाल से कॉन्स्टिपेशन हो जाता है, उडीद कडण कैसे करे? हा, उडदाचं डाळीचं प्रमाण किती घेतोय ना ह्याच्यावर अवलंबून आहे. आता उडदाचं जर कढण घेतलं गेलं ना, तर त्याच्यात म्हणजे आता उडदाची आमटी करतात बरं का, विशेष करून सुतिका अवस्थेमध्ये असताना उडदाच्या आमटीचा चांगला परिणाम येतो. उडीद भाजून घ्यायचे, साधारण 2 ते 3 चमचे उडीद घ्यायचे, उडदाची डाळ चांगली लाल होईपर्यंत भाजायची. मग भाजून घेतल्यानंतर बाजूला काढून घ्यायची, फोडणी करायची. फोडणीमध्ये आमसूल घालतात विशेष करून उडदाच्या डाळीला, आणि त्याच्या बरोबरीने धने जिऱ्याची पावडर आणि ओला किंवा सुका नारळ या गोष्टी घालायच्या. आणि ही जी आमटी केली जाते ना, ती रेग्युलर आमटीपेक्षा बरीच पातळ आमटी असते, भरपूर सारी डाळ नसते त्याच्यामध्ये. एका माणसाला 1 ते 2 चमचे फक्त एवढीच खायची असते. सो याप्रमाणे जर का घेतली गेली ना, तर उडदाच्या कढण जे आहे तर ते हे मल वाढवणार असं ठरतं, आणि मग ते कॉन्स्टिपेशन करत नाही. अजीर्ण झालं ना तर कॉन्स्टिपेशन होतं, आणि त्याच्यामुळं अजीर्ण होईल एवढ्या मोठ्या प्रमाणातली डाळ नाही खायची. ओके. जो फाउल स्मेल स्वेटिंग होता है उसमें पित्त कैसे विचार करें? बरोबर आहे. पित्त आणि स्वेद हे दोन्ही आश्रयाश्रयीने राहतात. तर आश्रयाश्रयीने हे पित्त आणि स्वेद राहत असताना त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला विशिष्ट वास येत असतो, विस्रगंध ज्याला म्हणतो पित्ताचा, तो या कामातून दिसत असतो. सो पित्त प्रकृती पेशंट, आणि जर का पित्त काल असेल आणि त्याच्या बरोबरीनं पित्ताचे व्याधी असेल किंवा आहार पित्ताचा असेल, तर विशेषत्वाने वेगळा वास म्हणजे या घामाला येत असतो. मग त्याच्यामध्ये पित्त शमन करणारा आणि स्वेदक प्रवृत्ती करणार असं द्यायला पाहिजे औषध. त्याच्यामध्ये विशेष करून धान्यकाचं चूर्ण जर का आपण उद्वर्तन म्हणून वापरलं ना, तर त्याचा परिणाम खूप चांगला दिसतो. ओके, थँक्यू. मला वाटतं सगळ्या शंका झालेल्या आहेत, आणि होपफुली तुम्ही सगळेजण पाठांतर करत आहात. सो पाठांतर चालू ठेवा, आपल्याला प्रॅक्टिस मध्ये सुद्धा आणि आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा काय म्हणतो पेपर्स लिहिणं किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उपयोग खूप छान दिसतो. अजून एक काहीतरी विचारलं की उंबर कल्पमे कच्चे ही फल लेणे है क्या? हो, उंबराची कच्चीच फळं वापरायची औदुंबर कल्प करत असताना. पक्की फळं जी असतात ना, तर त्याचं चांगल्या पद्धतीनं बनत नाही, आणि कच्ची फळं जी आहेत ती कषायत्व त्याच्यामध्ये चांगलं असतं, म्हणून उंबराची कच्ची फळं वापरावी. ओके. सो आपण
साधन म्हणून थांबूया. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे जिवरले पायिकपणा. आता विश्वात्मके दैवे येणे माग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजय व्हावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.